विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। खरं तर विश्व विशाल न्यूजवरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती नेहमीच पाहत असतो। आज आपल्याबरोबर आहेत आनंद सतीशराव पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची युवासेना लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। सर सगळ्यात अगोदर तर तुमचं खूप खूप अभिनंदन आहे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। सर काय सांगाल तुम्हाला म्हणजे एवढ्या तरुण वयामध्ये खूप मोठी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे, तर याकडे आपण कसं पाहता? माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला या युवासेनेमध्ये काम करायची जी संधी दिली, या पूर्ण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काम करायची संधी दिली, त्याबद्दल मी माझा सर्व मित्रपरिवार, माझे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व हितचिंतक यांच्याकडनं मी त्यांच्या सर्व पक्षांचे आभार व्यक्त करतो। पहिल्यांदा आम्ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना वाढवत आहोत आणि आम्ही इथे तळागाळात पोहोचवण्यासाठी काम करत आहोत। खरं तर लोकसभा मतदारसंघ हा खूप मोठा आहे, म्हणजे धाराशिवमधले 8 तालुके आणि त्यानंतर लातूरमधला एक तालुका असेल आणि बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्यातला हा पण आहे। खूप मोठा आवाका आहे असं आपल्याला वाटतं का? एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही पाहिलेलं आहे, हो, साहेबांच्या जे काही योजना आहेत त्यांची काम करायची पद्धत आहे, हो, त्याच्यामुळं आम्ही साहेबांच्या तालमीत घडतो आहे। बरोबर, लक्षात घ्या, आज शिंदेसाहेब सर्वसामान्यांसाठी 24 तास त्यांचे दरवाजे ओपन असतात, त्याच पद्धतीनं आम्ही इथं काम करतो आहे। आम्ही त्यांचे सर्व शिवसैनिक सज्ज आहेत, काय म्हणजे त्यात काय विषय असा एवढा मोठा नाही की कवर होईल का, संपर्क होईल का, त्यात काही लय वेगळा विषय नाही आहे। 100% मी प्रत्येक गावात जे आमचे युवा सैनिक आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, मी 100% त्यांच्यापर्यंत पोहोचणार, त्यात काय विषय नाही आहे। तसं बघायला गेलं तर तुम्ही ग्रामीण भागामधून येता, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील तुम्ही काम केलेलं आहे आणि आता ही संधी भेटत आहे। जिल्हा परिषद सदस्य असताना आपण कशा पद्धतीनं काम करत होतात, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम आमचे धाराशिव जिल्ह्याचे नेते तानाजी सावंतसाहेब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंतसाहेब यांनी मला जिल्हा परिषदमध्ये जलसंधारण जलव्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून घेतलं। मी मेंबर म्हणून तिथं काम पाहिलं आणि तिथं मला अनुभव येत चालला किंवा नागरिकांच्या समस्या काय आहेत, किती विषय शासन दरबारी पेंडिंग राहतात, कुठल्या योजना ह्या तळागाळात पोहोचत नाहीत, त्यासाठी काय करावं लागतं, कुठल्या अधिकाऱ्याला भेटावं लागतं, कुठल्या विभागाशी संपर्क साधावा लागतो, त्याच्यामुळे मी तिथं घडत गेलो। म्हणजे काम कसं करायचं याचं तुम्हाला मार्गदर्शन असेल किंवा त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे। तुमच्या परिवारासंदर्भात देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, घरामध्ये कोण असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे की तुम्ही स्वतः राजकारणामध्ये आलेला आहात? सर्वप्रथम मी ज्या गावातून येतो, माझं मूळ गाव आहे भातागळी, खूप जागृत देवस्थान आहे महादेवाचं, शिवशंभूचं, आणि त्या गावाने आत्तापर्यंत खूप पुढारी घडवलेले आहेत आणि चांगल्या पदापर्यंत ते पुढारी गेलेले आहेत। माझे चुलत आजोबा दत्ता पाटील या ठिकाणी भूविकास बँकेचे चेअरमन होते, काँग्रेसचे त्या काळामध्ये 10 वर्ष ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी। माझे वडील लोहारा संघर्ष समितीमध्ये होते, लोहारा तालुका करण्यासाठी त्यांचाही चांगला वाटा आहे त्या ठिकाणी। म्हणजे राजकीय बाळकडू जे आहे ते घरामधूनच मिळालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला थोडासा आत्ताच्या ह्याच्यानुसार प्रश्न विचारायचा आहे की आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली, या संदर्भातला किस्सा मला ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल। भेटी तर साहेबांच्या खूप झालेल्या आहेत। पहिली भेट कधी झाली, तुम्ही त्यांच्याकडे कशा आकर्षित झालात? पहिली भेट साहेबांची मला आठवतं आहे, आपल्या इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती। आमचे सन्माननीय तानाजी सावंतसाहेब पालकमंत्री होते आणि वाडी बामणी येथे एका शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, तर त्या नुकसानची पाहणी करण्यासाठी साहेब आले होते। एक द्राक्ष बागायतदारचं नुकसान झालं होतं, त्यावेळी साहेबांनी कुठलाही विचार न करता त्यांना काय मदत त्या ठिकाणी केली होती
आणि तुळजापूरला नंतर अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी माझी आणि साहेबांची पहिली भेट झाली होती. आता आपण धाराशिवच्या संदर्भामध्ये बोलायला गेलो तर धाराशिवच्या राजकारणाकडे कशा पद्धतीनं बघता आणि धाराशिवच्या राजकारणामध्ये तुम्हाला एक पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये भविष्यात तुम्ही स्वतःला कुठं पाहता? नाही, कसं आहे साहेब, आपण पाहतो, मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की मी एकनाथ शिंदे साहेबांपाशी काम करतो. त्यामुळं मी ज्या पक्षात काम करतो आणि ज्याच्यासाठी काम करतो त्यामुळं मला माझ्या स्वप्नांची चिंता नाही. मी काम करत राहायचं, पक्ष मला योग्य संधी देणार आहे, 100% मिळणार आहे. आणि आज जे काही त्यांनी मला पद दिले ही त्याचीच पोच पावते माझ्या कामाची. आणि राहिली गोष्ट धाराशिवच्या इथल्या विकासाची, तर आपण पाहतो की इथले जे काय खासदार आहेत किंवा जे काही समजा धाराशिव कळमचे आमदार आहेत त्याची काम करण्याची पद्धत नुसतं म्हणजे ज्या टामीनं विकास होत नाही. शासन दरबारी विषय मांडावे लागत असतात, विकासाचे मुद्दे घ्यावे लागत असतात, सारखं विरोध करून आणि मोठ्याने कालवा करून हे म्हणजे काम नाही आहे. भरीव काम आणावे लागतात, भरीव निधी खिचून आणावा लागतो, ह्या पद्धतीनं काम करावं लागतं. सोशल मीडियामध्ये तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, धाराशिवचे पालकमंत्री प्रतापरावजी सरनाईक असतील, यांच्या भेटी गाठी तुमच्या नेहमी होतात. त्यामध्ये काय असतं बरं त्या भेटीमध्ये? काय म्हणजे कुठल्या कामाबद्दल चर्चा होते? आणि एखादं असं काम सांगाल का तुम्ही किंवा तुम्ही त्यांना भेटलात आणि त्यांनी सांगितल्यानंतर हे काम झालेलं आहे असं काय आपलं धाराशिव जिल्ह्यासंदर्भात? साहेब, मी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर तुळजापूरला भेटलो. पहिलं विषय. त्याच्या अगोदर साहेबांना मी खूपदा भेटलेलो पक्षाचं काम करत असताना. प्रताप सरनाईक साहेबांसारखे ताकदवान पालकमंत्री आम्हाला साहेबांनी दिले. तानाजी सावंत साहेबांसारखे पालकमंत्री आम्हाला दिले. त्यामुळं मी जे कामं साहेबांकडे घेऊन गेलो, जनतेचे असतील, इथल्या नागरिकांचे असतील, माझ्या मित्रपरिवाराचे असतील, माझ्या कार्यकर्त्यांचे असतील, शिवसैनिकांचे असतील, मी कधीही रिकाम्या हाताने माघारी आलेलो नाही. माझं काम झालेलंच आहे. जसं की मला आठवतं आहे, मी एस टी स्टँडचं निवेदन दिलं होतं तानाजी सावंत साहेबांना. इथं साहेब आले होते DPTCच्या मिटिंगला. आज एस टी स्टँड ही साहेबांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बसची मागणी केली होती. माझी प्रताप सरनाईक साहेबांची पहिली भेट होती. साहेबांनी बसेस सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये आपल्या धाराशिवला दिले. ज्या कामाचे विकास कामं सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, शिवसैनिक असतील, जे घेऊन येतात माझ्याकडे, त्याचं पूर्ण मार्ग तिथं साहेबांपाशी क्लिअर होऊन जातो. त्यामुळे काय विषय नाही. आणि तेच काम असतं. म्हणजे तुम्ही पाठपुरावा करताय? 100% पाठपुरावा करण्यासाठी माझी एक टीम आहे चांगली, माझी मित्र आहेत, व्यवस्थित आम्ही सगळं त्याचं ते नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि मी काय माझे वैयक्तिक कामं घेऊन कधी जात नाही. जे आहे ते इथल्या जनतेचे, इथल्या लोकांचे, त्यांचेच कामं घेऊन जात सगळं. आता राजकारणामध्ये आलात, समाजकारण पण आलं, याच्यामध्ये काम करत असताना काय एखादा असा किस्सा तुम्हाला आठवतो का की बाबा हे काम केल्यानंतर अगदीच भावनिक झालात किंवा ते काम केल्यानंतर अतिशय समाधान वाटलं, असं काय एखादा किस्सा आम्हाला नक्कीच जाणून गेला आवडेल? कामं आहेत, करत बी राहतो आणि मी कंटिन्यू लोकांमध्येच मिसळलेलो असतो साहेब, किंवा मित्रांमध्ये. आज काय करायचं, कुठं काय झालं, ह्याबद्दल आम्ही सतत पाहत असतो, बघत असतो, आम्ही त्या संदर्भात देत असतो. शेवटी कसं साहेब, असे अनेक किस्से आहेत, अनेक अनुभव आहेत काम करत असताना, की राजकारणामध्ये आत्ता माणूस इथे आहे तर परत दुसरीकडे गेलेला. हे असे अनेक किस्से आहेत. विरोधक आहेत, कदाचित वय कमी असल्यामुळे प्रगतीला विरोध असेल, काय असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. शेवटी आपण आपलं प्रामाणिक काम करत राहायचं. आपल्याला आपल्या रक्तात समाजकारण, राजकारण आहे, आपण ते करत राहायचं. काही गोष्टी माझ्या लोकांना पटतात, काही पटत नाहीत, आपण आपलं काम करत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक राजकीय नेता म्हटलं, युवा नेता म्हटलं की प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी स्टाईल असते. तुमच्या स्टाईलची सुद्धा खूप चर्चा होते. दाढी असतील किंवा अगदी 90च्या दशकामधला संजय दत्त असतील, त्या पद्धतीनं तुम्ही केसांची स्टाईल संजय दत्त सारखी ठेवताय आणि दाढीची स्टाईल एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखी ठेवताय, असं म्हणायला हरकत नाही.
म्हणूनच मी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे साहेब. असा विषय आहे काय म्हणजे लहानपणापासून थोडं आहे राहण्यात मी आहे म्हणजे स्वतःवरती थोडंसं प्रेम वगैरे असतं मग करतोच प्रत्येकाने केलंही पाहिजे. त्या पद्धतीनं मी माझी लाईफस्टाईल मेंटेन करतो मी राहत असतो त्या पद्धतीनं. बरेच जण काही ठिकाणी नावं ठेवतात कोणी चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं शेवटी आपल्याला जे आवडतं आपण ते करत राहायचं. अगदी धाराशिवमध्ये मधल्या तरुणांचं तुमच्याकडं लक्ष असतं. तरुणांना खरं तर तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तुम्ही काय तरुणांसाठी काय तुम्ही कशा पद्धतीनं काम कराल? मंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना काय सांगाल? किंवा धाराशिवमध्ये एखादा उद्योग असेल व्यवसाय असेल हा येणं पण गरजेचं आहे तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नाही हे बघा तरुण वर्ग जो इथला आहे माझा कन्सल्ट तो आहे की मूळ जो तरुण वर्ग आहे तो ही पिढी वाया जाता कामा नये. कमीत कमी मी जिथं काम करतोय ती तरी बरोबर आहे का? बरोबर. मी मागेही एका मुलाखतीत सांगितलं का चॅनलला देताना की प्रत्येक गावामध्ये काही असे तरुण आहेत जे ह्या राजकारणांपासून स्वतःचे म्हणजे त्यांच्या मनात विकास करायचा राजकारणात येण्याच्या खूप त्यांना संधी होत्या परंतु ती काय वरिष्ठ लोकांमुळं थोडंसं कुठंतरी बाजूला पडले. कुठंतरी त्यांचं जे नेतृत्व तयार होणार आहे ते कुठेतरी दाबण्यात आलेलं आहे. मला ह्या तरुणांसाठी आज आपल्यामार्फत सांगायचं आहे की ज्यांना कुणाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे प्रताप सरनाईक साहेबांसोबत काम करायचं आहे तानाजी सावंत साहेबांसोबत काम करायचं आहे बरोबर आहे. ह्या सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये आपण यावं माझ्याशी संपर्क साधावा. बरोबर. तुम्हाला जे काय वंचित किंवा लांब ठेवण्यात आलेला आहे आपण 100% तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. तुम्ही तरुण आहात आणि या तरुण वयामध्ये तुमच्याकडं खूप मोठी जबाबदारी पक्षानं सोपवलेली आहे तर तुम्ही धाराशिवच्या तरुणाईकडे कसं पाहतात? त्यांच्यासाठी काय तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत का? त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय असतील या संदर्भामध्ये आपण काय कशा पद्धतीनं काम करणार आहात? कसं आहे मी आत्ताच सांगितलं राजकारणातला जो विषय आहे जे तरुण लांब राहिलेले आहेत राजकारणापासून त्या तरुणांसाठी एक संधी आहे. मला कधीही त्यांनी फोन करावा. मी धाराशिवमध्येच असतो. ज्यांनी कोणी म्हणजे त्यांच्या स्किलला त्यांच्या नेतृत्वाला दाबलेला आहे त्यांच्यात सर्व गुण संपन्न असून देखील ते पॉलिटिक्समध्ये तयार होऊ शकले नाहीत. लोकांसाठी त्यांची करायची इच्छा भरपूर आहे. ते लोक काय म्हणजे राजकारणातले गटतट असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील त्याला कंटाळून काय घरी बसलेले आहेत. त्यांनी शिवसेना पक्ष जो आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं त्यांना खूप भरपूर स्कोप आहे त्याच्यामुळे ते जॉईन व्हावं. हे झालं राजकीय. आता राहिली गोष्ट नोकऱ्यांची तर मी पाठीमागेही एका आपल्या चॅनलला मुलाखत देताना सांगितलं होतं की इथला जो तरुण आहे इथला तरुण हा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला जातो अत्यंत कमी पगारीमध्ये तिथं काम करतो स्वतःचा खर्च भागवून गावाकडे जे त्याचे वयोवृद्ध आईवडील आहेत त्यांना पैसे खर्चण्यासाठी देखील त्याला पुरत नाही. अशा परिस्थितीत तो या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी धडपडत असतो. घरापासून लांब राहतो आणि ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. बरोबर. खरं तर धाराशिवमध्ये उद्योग व्यवसाय येणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करणार आहात का? बट खरं आहे तुम्ही आता इलेक्शनला बघता स्थानिकचे जे काही खासदार आमदार आहेत ते पिंपरी चिंचवडला जा कुठं मुंबईला जा इथं जाऊन तरुणांचे मेळावे घेतात. अरे तुम्ही 30-40 वर्ष इथं सत्ता करता इथले तरुण बाहेर गेले कसे? तुम्ही तिथं जाऊन मुलाखत तिथं जाऊन तुम्ही मतदानाच्या अगोदर तुम्ही त्यांच्यासोबत बैठका घेता. ते इथले लोक इथले तुम्ही घरं तोडायचे काम केलेले आहेत. मी तुमच्या मार्फत सांगतो स्पष्ट. तुमच्याकडं सत्ता होती तुमच्याकडं पैसे होते तुमच्याकडे पॉवर होती सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही इथं एक उद्योग उभा करायचे होते. हजारो लाखो तरुणांना इथं उद्योग द्यायचा होता. बरोबर आहे कसं? त्याच्यामुळं मी या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील एक चांगला शासकीय प्रोजेक्ट ह्या ठिकाणी उभा करता येतो का 100% त्यासाठी प्रयत्न करणार आहे साहेब. इथला तरुण इथंच राहायला पाहिजे आणि म्हणजे जो उदरनिर्वाहासाठी गाव सोडतो
त्यांनी इथंच त्यांच्यासाठी काय करता येतं का अशा संकल्पना आहेत माझ्याकडे. मी त्या 100% माझ्या पक्षांकडं किंवा वरिष्ठ जी माझी आहेत त्यांच्याकडे मी तसं प्रपोजल मी मांडणार आहे आणि त्याचा पाठपुरावाही करणार आहे. नक्कीच. खरं तर आता तुम्ही म्हटलात की काय तरुण असतील किंवा तरुणी असतील की त्यांच्यामध्ये राजकीय गट्स किंवा राजकीय गुण असताना सुद्धा ते राजकारणापासून बाहेर फेकले गेलेले आहेत. पण याच्यामध्ये असं पण असू शकतं किंवा त्यांना घरामधनं किंवा घरची पार्श्वभूमी नाही आहे. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसेल तर तरुण तरुणीला राजकारणामध्ये संधी नाही आहे असं म्हटलं तर हरकत नाही. कसं आहे साहेब, आपण आता राजकारणात प्रत्येक ठिकाणी पाहतो एकमेकाबद्दलचे मतभेद हा मूळ कारण असतो. तरुणांनी कुणालाही घाबरायचं काम नाही. आपल्या डोक्यात जी स्कीम आहेत संकल्पना आहेत त्या पक्षाला कळवायचं काम आहे, बरोबर आहे, आणि त्या मांडायचं काम आहे. एक कुठला तरी झेंडा हातात घेऊन आपण काय लोकांसाठी करू शकतो ते गरजेचं आहे. पक्षश्रेष्ठी 100% त्या गोष्टीची दखल घेत असतात आणि त्या गोष्टीने चलत असतात. विरोध होतच असतो. विरोध व्हायला म्हणजे तुम्ही मोठे व्हायलात, बरोबर असेल, त्या पद्धतीनं तरुणांनी चालावं. तुम्हाला काय अशा विरोधाला सामोरं जावं लागलं का? भरपूर साहेब. आता त्याचं काय, तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. विरोध हा काय आता ते आहेच. पण साहेब कसं आहे, तुमच्यासारख्या मित्र असतील, इथले नागरिक असतील, त्यांचे आशीर्वाद आहेत, मला पाठबळ मिळतं, मी कधी खचत नाही, ताकदीनं काम करतो मी साहेब. काही विरोधकांकडे मी जास्त लक्ष देत नाही, कारण टाईमपासचे विषय आहेत ते. जेव्हा मला रिकामा वेळ असतो ना 100% मी लक्ष देत असतो. चला कोण काय, आज काय विषय आहे, काय ती करमणूक म्हणून बघतो मी. ते काय मी काय सिरियस घेत नाही विरोधकांना. आपण कसं बघतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. नक्कीच. खरं तर आत्ताची तरुणाई जी आहे आपण पाहतोय की मोबाईलच्या किंवा सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे. ह्या तरुणाईला तुम्ही कशा पद्धतीनं काय सांगाल की बाबा यातनं बाहेर आलं पाहिजे आणि थोडंसं लक्ष बाकी गोष्टींकडे दिलं पाहिजे? नाही, आता आपण पाहतो माझ्या इथं 22 गावामध्ये एका तरुणानं म्हणजे कुटुंबासही आत्महत्या केली. ही आत्महत्या ही अत्यंत म्हणजे खूप चुकीचा प्रकार हा घडला. हे ऑनलाईन रमी, ऑनलाईन काय ते मला काय माहीत नाही किंवा आम्ही कधी ते खेळलो बी नाही, ते बघितलं बी नाही, तेवढा वेळ बी आपल्याला मिळाला नाही. ह्या मार्गाला न जाता, कर्जबाजारी न होता, हे क्षणिक सुख आहेत सगळे, आणि या अशा सगळ्या गोष्टींच्या आरी न जाता, व्यसनांच्या आरी न जाता तरुणांनी कुठेतरी एक छोटासा व्यवसाय स्वतःचा उभा करावा. त्या गावामधील लोकांनी जे काय प्रस्थापित लोक आहेत, जे काय त्यांच्या घराण्यातली चांगली लोक आहेत, त्यांनी अशा लोकांना एक व्यवसाय कुठंतरी हायवेच्या कडेला असेल किंवा गावात असेल टाकून द्यायचं, कुठंतरी काम करावं, प्राधान्य द्यावं. आणि तरुणांनीही अशा ऑनलाईन रमी फिमीच्या नादाला न लागता कुठंतरी 4 कामधंद्याचं बघावं त्या तरुणांनी. अशा गोष्टी आहेत. ते काही विद्यार्थी वगैरे आहेत, विद्यार्थ्यांचेही मला सतत फोन येत राहतात, बस असेल काय असेल वेळेवर येत नाही, किंवा ॲडमिशन्स असतील किंवा तहसीलमधले कागद असतील. त्यामुळं मला प्रत्येकांच्या म्हणजे अक्षरशः लहानांपासून तरुणाईंपर्यंत सर्वांच्या अडचणी सर्वांचं मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करत राहतो. आता काय साहेब, माझा मित्रपरिवार मोठा आहे. बरोबर. मी 4थीला एका शाळेत होतो, 5वीला वेगळ्या शाळेत होतो, 6वीला 3ऱ्या शाळेत होतो. शाळा कंटिन्यू बदललेले, त्याच्यामुळे मित्र एवढे आहेत लहानपणापासून, आणि ते महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मित्र आहेत. इथं तुम्ही म्हटलात की मित्र खूप आहेत, म्हणजे शाळेमधनं काही कारण तुम्ही जात होतात का शाळेचे शिक्षक तुम्हाला घरी सोडायला येत होते? नाही, असं नाही. मी त्यावेळेची परिस्थिती, कधी कुटुंबीय गावाकडं हे राहायचे, कधी शहराच्या ठिकाणी, त्यामुळं शाळा मला बदलावीच लागायची. त्यामुळं मित्रपरिवार मला जो शाळेचा आहे तो आणखीनही तसाच आहे. सगळीकडे माझे म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, 7वीच्या आहे, 8वीच्या आहे, कॉलेजचा आहे, सगळे मी कॉन्टॅक्टमध्ये असतो सगळ्यांच्या. आणि म्हणजे आपण महाराष्ट्रभर मी फिरत राहतो सगळीकडं, काही कार्यक्रमानिमित्त जातो.
म्हणजे विविध कारणासाठी मला फिरावं लागतं. ज्यावेळेस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस तिथली तरुणाई ही जास्त करून व्यायामाला महत्त्व दिलेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकत्रित बसलेली दिसते. त्यांची व्यवसायाची एकाग्रता दिसते, म्हणजे एकत्र राहून ते व्यवसाय करण्यात ते हे असतं. म्हणजे तसे काही माझे मित्र आहेत. मी तिकडला भाग पाहतो आणि आपल्या इकडं मी पाहतो की काही ठिकाणी म्हणजे तरुणांचा वापर हा फक्त राजकारणासाठीच केला जातो. मोर्चा असेल तर गाड्या बोलवा, धाब्यावर ह्यासाठीच केला जातो काही तरुणांचा. तर अशा तरुणांना संबंधित त्यातल्या भागातील, जिल्ह्यातील किंवा त्या तालुक्यातील जे काय आहेत त्यांनी वेगळ्या प्रवाहात न वळता त्यांना कुठेतरी चांगल्या उद्योगात तुम्ही जर गुंतवलं ते लोक तुमचं नाव घेणार आहेत, तुमच्यासोबत कंटिन्यू चालणार. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न असा विचारावा वाटतो की ग्रामीण भागातलं भातगडी हे लोहारा तालुक्यातलं गाव, गावातला छोट्याशा गावातला मुलगा डायरेक्ट उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा अगदी पालकमंत्री असतील यांच्याशी तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे किंवा तुम्ही जाता भेटता, काय वाटतं तुम्हाला ह्या संदर्भामध्ये? कधी असा विचार केला होता? आता सर्वप्रथम मी ज्यांच्यापाशी काम करतो, मी काय सांगितलं पहिल्यांदाच की त्यांचे दार कधीही बंद नसतात. ते जनतेसाठी कधीही ओपन आहेत. आणि मी जातो, भेटतो, कामं घेऊन जातो. साहेब म्हणजे काय स्वतःच्या कर्तृत्वावर मला कधी डाऊट नाही. त्यामुळं आपण बेधडक सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे याच्या पाठीमागचा मतितार्थ काढायचा झाला तर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या कामामध्ये सतत कार्यरत राहिलं पाहिजे, यश नक्की मिळतं. 100% कार्यरत राहिलं पाहिजे. मलाही प्रचंड विरोध झाला होता. विरोधाला समोर गेलेलो आहे, आजही होतोय. मी काय खचून नाही जात कधी. मी काय सांगितलं कर्मणूक म्हणून पाहतो मी त्यांना. मी काय म्हणजे त्याच्यात की अरे बाबा हा आपल्याबद्दल असं बोलायला विचार नाही करत आपण कधी. काय कशामुळं करायचा? बरोबर आहे का? हे बोलणारा 2 मिनटं बोलून जातो. मी त्याच्याबद्दलच माझं माइंड काय डिस्टर्ब करू. माझा जो फोकस आहे कामावरचा मी तोच करतो. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. त्या प्रश्नाकडे येणारच होतो. हां, सर्वप्रथम तानाजी सावंत साहेब, प्रताप सरनाईक साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखे राजकीय गुरु मला मिळाले. हे मी स्वतःला भाग्यवान समजतो साहेब. खरं तर राजकीय गुरु मिळाले तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. पण याच्यामध्ये आत्ता सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल किंवा परंडा मतदारसंघामध्ये असेल तर चर्चा अशी आहे की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत हे मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत असं एक बोललं जातं. तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? हे बघा साहेब, विरोधकांना सध्या काही काम नाही. आणि तुमच्या इलेक्ट्रिकल मीडियामुळं तर तिला सोपं झालं आहे. एखाद्याला ट्रोल करायचं, एखाद्याला म्हणजे त्या तुमच्या इलेक्ट्रिकल मीडियामुळे सोपं झालं. आणि तानाजी सावंत साहेबांची तब्येत व्यवस्थित नाही आहे साहेब. बेडरेस त्यांना सांगितलेली आहे, आराम सांगितलेला आहे. तरी देखील साहेब पुणे ऑफिसमध्ये बसतात, लोकांना भेटतात, फोनद्वारे संपर्कात आहेत. आणि त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत साहेब हे सोनारी येथे राहिला आहेत. आणि रोज तिथं दरबार भरलेला असतो. बरोबर आहे. आणि जे काही प्रश्न आहेत ते धनंजय सावंत साहेब, जे स्थानिक लेवलला प्रश्न आहेत, जे काही बाबा त्या ठिकाणी म्हणजे सावंत साहेबांची आवश्यकता लागणारच आहे, त्या ठिकाणी धनुसाहेब पुढे होऊन ते प्रश्न सोडवतात. सावंत साहेब मतदारसंघात फिरकत नाहीत. मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. त्याची तब्येत ठीक नाही. तब्येत ठीक झाली की ते येणारच आहेत. खरं तर धाराशिवचं बघायला गेलं तर बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलेलं आहे की सत्ता एका पक्षाची असते आणि धाराशिवमधले लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे असतात. त्याचा धाराशिवच्या विकासावर काही परिणाम होतो असं आपल्याला वाटतं का? मग धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्यामध्ये आला कसं काय? लक्षात आलं का? कसं आहे साहेब, सत्ता एकीकडं, लोकप्रतिनिधी एकीकडं आणि विजन्स नाही आहेत. म्हणजे जे काय आमचे राजकीय विरोधक आहेत त्यांचे विजन्स इतके महत्त्वपूर्ण कधी वाटत नाहीत. बारीक गोष्टीला बी वाजवून सांगतात ते. त्याच्यामुळं आणि मूळ प्रश्न जे आहे तिथले ते मांडले पाहिजेत ना.
त्यांच्याही पक्षात माझे मित्र आहेत चांगले, ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यांच्या पक्षातले मित्र असल्यामुळं ते आता ते सत्तेत नाहीत, त्यामुळे त्यांची देखील कामं काय मित्राच्या नात्यामुळे ते दुःख माझ्यापाशी व्यक्त करत राहतात. शुभेच्छा दिला त्या मित्रांनी? हे बघा कसं आहे, माझा वाढदिवस इथं धाराशिवमध्ये चांगल्या पद्धतीत चांगला म्हणजे माझा मित्रपरिवाराकडनं केला जातो. आणि त्या वाढदिवसाला माझे मित्रपरिवार तर असतो, पण जे काय आमचे राजकीय विरोधक आहेत त्यातले जर मेन 2 नेते सोडले आणि त्यांचे मूळ 2 PA सोडले तर मला सगळ्यांचे फोन येतात, भेटून शुभेच्छा देतात. मी शेवटी मैत्रीचं नातं माझं आहे त्यांच्यासोबत. खरं तर खूप व्यस्त वेळ होता तुमचा, सत्कार समारंभाचे कार्यक्रम होते, त्यामधनं पण तुम्ही आम्हाला विश्वविशाल न्यूजसाठी वेळ दिला, त्याबद्दल विश्वविशाल न्यूजची संपूर्ण टीम आपला आभार व्यक्त करते आणि तुमच्या भावी राजकीय वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.